स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विटा कुंडल रस्त्यावरील हाच तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी गेल्या 15 दिवसात 3 अपघात झालेले आहे। काल याच ठिकाणी इथं उभा असणाऱ्या डंपरला धडकून एक जण ठार झालेला आहे तर 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। काल सकाळीच एक असा अपघात दुचाकीवरील झाला होता, त्यामध्ये देखील एका युवकाचा मृत्यू झाला होता। गेल्या 15 दिवसापूर्वी असाच आळसंद येथील तरुण मुलाचा देखील यामध्ये अपघातामध्ये मृत्यू झाला होता आणि अवघ्या 12 तासातच 2 अपघात घडल्याने दोघांचे जीव गेलेले आहेत। खरं तर हा विटा कुंडल रस्ता आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी अपघात वाढलेले आहेत। काल अपघात झाल्यानंतर इथल्या रस्त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। विटा कुंडल रस्त्यावरील हाच तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी गेल्या 15 दिवसात 3 अपघात झालेले आहे। काल याच ठिकाणी इथं उभा असणाऱ्या डंपरला धडकून एक जण ठार झालेला आहे तर 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। काल सकाळीच एक असा अपघात दुचाकीवरील झाला होता, त्यामध्ये देखील एका युवकाचा मृत्यू झाला होता। गेल्या 15 दिवसापूर्वी असाच आळसंद येथील तरुण मुलाचा देखील यामध्ये अपघातामध्ये मृत्यू झाला होता आणि अवघ्या 12 तासातच 2 अपघात घडल्याने दोघांचे जीव गेलेले आहेत। खरं तर हा विटा कुंडल रस्ता आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी अपघात वाढलेले आहेत। काल अपघात झाल्यानंतर इथल्या रस्त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या विटा कुंडल रस्त्यावर अपघात होत आहेत, काय सांगाल नेमकं? वाहनांची गती जास्त असत्या। 1000 ते 1200 फुटापर्यंत समोरचं लांबचं दिसून आल्यामुळे वाहनं सुसाट सुटतात आणि मग असं होतंय ॲक्सिडेंट, धडकाधडकी। काल आता जो अपघात घडला इथं सकाळी एक अपघात झाला, डंपरला धडकून एक युवक ठार झाला, त्यानंतर संध्याकाळी अपघात घडला। काय नेमकं? 12 तासाच्या अंतरात 2 ॲक्सिडेंट झाले। एकाच वाहनाला दोन्ही पण वाहनं पाठीमागे येऊन धडकलेत। मग तो ज्या वेळेला अपघात घडला त्यावेळेला हा डंपर इथून हलवायला पाहिजे होता का? पहिला अपघात घडला त्यावेळेला हलवायला पाहिजे होता, पण काय हलवलेलं नाही। आता जर तुम्ही तुमची इथं शेती आहे, इथं जर बघितलं तर वाहनं अगदी स्पीडमध्ये असतात, एकदम सुसाट वाहनं सुटते ती। यावर काय निर्बंध घातले पाहिजेत? वाहनांच्या गतीवर थोडा आळा घातला पाहिजे किंवा मागं 2 लबरी पट्टे इथं मागं आणि इकडं पुढं चक्रधारीच्या समोर एक लबरी पट्टे असं ते केलं पाहिजे। खरं तर 2 अपघात झाल्यानंतर देखील अजून जर पाहिलं तर या ठिकाणी हा डंपर उभा आहे। मला सांगा, डंपर आता काल एक मुलगा इथं ॲक्सिडेंट होऊन मेला तरी डंपर हलवण्याची जबाबदारी कोण घेणार? आता ही एक फॅमिली गणपती बघायसाठी जाणार होत्या, हाकनाक त्यांचा मृत्यू झाला। तर मला म्हणायचं काय की डंपर हलवला पाहिजे होता। तपासासाठी डंपर पोलीस स्टेशनमध्ये तर घेऊन जायला पाहिजे होतं। पोलीस स्टेशनमध्ये जर घेऊन गेला असतं तर एक फॅमिली वाचली असती। अक्षरशः रक्ताचा सडा पडला, तिथं केस अडकल्यात महिलांचे, बघितलं आम्हाला खूप वाईट वाटलं। डंपर जर हलवला असताना तर हा अपघात घडला नसता। आणि हे काका म्हणले तशी की वाहनं एकदम सुसाट असते ह्या रस्त्याला, ही गोष्ट बरोबर आहे। आणि स्पीड ब्रेकर तिथनं आदर्श कॉलेजच्या जवळ एक स्पीड ब्रेकर आहे, तिथून ते जवळजवळ आळसूनपर्यंत एक ही स्पीड ब्रेकर नाही। स्पीड ब्रेकर टाकणं खूप गरजेचं आहे। आमचं असं म्हणणं आहे की विटा ते कुंडल रोड हा वाहनांनी भरपूर गती आहे, त्यानंतर आमच्या तांदळगावपाशी जगड वाहनं आम्हाला अलीकडे पलीकडे होता येत नाही, ही शासनानं दखल घेतली पाहिजे असं आमचं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे। खरं तर या ठिकाणी पाहिलं की विटा कुंडल हा रोड अगदी सुसाट झालेला आहे। वाहनं या ठिकाणून येतात, स्पीडमध्ये जातात, परंतु वेगावर कुठल्याही वाहनांचं नियंत्रण नाही। काल जर सकाळी अपघात घडल्यानंतर हा इथला जो डंपर आहे तो हलवला असता तर हा दुसरा अपघात घडला नसता असं इथल्या स्थानिक लोकांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा।
आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.